या सर पुढे माले सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. शंकर सुभाष महाले, कंचनपूर, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. सर तुमचा मोबाईल नंबर सांगा. 87 67 33 26 97. सर आपण सध्या ह्या तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये आहे. सर ही कपाशी लागवड किती तारखेची आपली? 7 जून 2026. 7 जून 2026ची. बरं सर याला काही आपली जे AWPL कंपनीचे जे प्रोडक्ट आहे आपले याची काही बीज प्रक्रिया वगैरे काही केलेली आहे का? बीज प्रक्रिया तर काही केली नाही. बरं. परंतु पहिल्या डोजमध्ये इको हरियाली आणि भुविटा हां एकरी एक बॅग. बरं. त्याच्यानंतर पहिला फवारा PGPR इको हरियाली आणि ॲग्रो 90. अच्छा. आणि दुसरा फवारा त्याच पद्धत. म्हणजे ह्या कपाशीला तुम्ही लागवडीच्या नंतर सर आपलं जे भुविटा जी बॅग आहे ते किती वापरलं तुम्ही? एकरी 4 किलो असे 2 डोसमध्ये 8 किलो. 8 किलो वापरलं. आणि फवारणीचं आपलं PGPR ॲग्रो 90 आणि इको हरियाली फवारणी किती झाल्या सर आपल्या? 2 फवारण्या झाल्या. तर ह्या जे आमचे AWPL कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत सर हे वापरून तुम्हाला रिझल्ट काय मिळाला? रिझल्ट हा आपल्या समोर आहे. मी काही सांगितल्यापेक्षा शेजारची सांगून घेतली. बरं या सर समोर या जरा. शेतकरी आहे. हे बघा सर सरांना आपलं हे बघा हे फुटवा म्हणजे सुरुवातीच्या बुडापासून जर बघितलं तर फांद्या जर बघितलं तर 15-15 20-20 फांद्या आहे. आणि याची क्वालिटी आणि सध्याच्या कंडिशनला बघा शेतकरी मित्रांनो 150 ते 180 100 125 150 अशी पाती लागलेली आहे. आणि सध्या जर कैरी जर म्हटलं तर 40-50 कैरी पकलेली आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो. तर आता हे जे आपल्या गावातले शेतकरी आहे तर सर तुम्ही आता इथलेच आहे गावातले. सर काय वाटलं तुम्हाला सर की बघा क्वालिटीमध्ये चांगले आहे. बरं. आणि पाता बिन पद्धतशीर आहे, गळलेलं नाही. बरं. म्हणजे जी पाताची संख्या जी आहे आमची ही एका फांदीला 6-7 पाती पण आहे आणि क्वालिटी पण चांगली. क्वालिटी चांगली आहे. बरं. तर आता हे तुमच्या गावातील हे शेतकरी आहे सध्या सर तुमची ही सरकी कपाशी तुमच्या बाजूची तर ही सरकीचं आणि हे सरकीच्या लागवडीचा किती दिवसाचा फरक आहे सर? तरी 10 दिवसाचा आहे. तर तुम्हाला ह्या सरकीत आणि ह्या सरकीत काय फरक वाटला? ही चांगली वाटली आम्हाला. ही सरकी चांगली वाटली म्हणजे तुमच्या सरकीला आणि या सरकीमध्ये खूप फरक आहे. तर तुम्ही काय सांगू शकता या सरकीबद्दल? क्वालिटी चांगली आहे, माल पण मस्त आहे. माल मस्त आहे म्हणजे 70-80 100 125 150 पात आहे आणि कैरी पण चांगली पकलेली आहे सध्या ऐक नाही. तर येणाऱ्या काळामध्ये सर आपण हे जी कपाशी सर तुम्हाला एकरी इथं किती क्विंटल कापूस होता होता अगोदर? 10 क्विंटल. सर येणाऱ्या काळात इथं किती क्विंटल कापूस होईल असं तुम्हाला अपेक्षित वाटतं? इथं 12-13 क्विंटल. 12 ते 13 क्विंटलचं ॲव्हरेज येईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे का? मग आता हे जे आमचे प्रोडक्ट वापरलेले हे महाले सरांना याबद्दल सर तुम्ही समाधानी आहे? 100%. बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश करू शकता? ते शेतकऱ्याची इच्छा वापरलं त्यानं तर त्याचं चांगलंच होईल. बरं सर पुन्हा आपली एक हे आहे की आपल्याला पीक जास्त व्हा अशी आशा नाही. बरं आपण हे जैविक प्रोडक्टचा वापर फक्त आपल्या शेतीला वाचवायचं. बरं जे AWPL कंपनीचे जे प्रोडक्ट आहे सर हे जे तुम्ही दर साल प्रमाणे समजा यावर्षी जे वापरलेले तर हे प्रोडक्ट इतर प्रोडक्टच्या तुलनेमध्ये स्वस्त आहे का महाग आहे? स्वस्त आहे. मी याच्या पहिले 5 वर्षापासून धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरत होतो. बरं. ते महाग होते. अच्छा. ते बी जैविकमध्ये आपली एक इच्छा होती जैविक करायची तर ते जैविकच प्रोडक्ट आहे. याच्या अगोदर तुम्ही धन्वंतरी कंपनीचे वापरले 5 वर्ष. पण त्यामध्ये तुम्ही समाधानी नाही आणि हे जे प्रोडक्ट वापरून म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये भेटले हे वापरून समाधानी आहे. सर तुम्ही आता सध्या ह्या कपाशीमध्ये आलेले तर ह्या कपाशीची तुम्हाला हाईट आणि वाढ कशी वाटली? चांगली आहे, गोमाची वाढ आहे. चांगली आहे ना? तर मग तुम्ही इतर शेतकऱ्याला तुम्ही वापरू शकता हे प्रोडक्ट? वापरायलाच पाहिजे ना इतर शेतकऱ्यांना. कोणती अर्ध्या किमतीत जर होते वापरल्यास पण फायदा होते ना कास्तकाराला. बरोबर आहे ना? तर सध्या आपण जिथं आता सध्या शेती सरकीमध्ये आलेलो आहे तर याचा फायदा आहे का चांगला पुरेपूर दिसतो का? पुरेपूर फायदा आहेच ना. बरं. तर आता तुमची शेती कोणत्या बाजूला आलेली आहे सध्या? इकडे समोर. अच्छा. बरं. आता या सरकीमध्ये खूप फरक आहे ना? ठीक आहे सर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी? 100%.